वाह, मस्त खमंग असा वास सुटलेला आहे. बाहेर पाऊस चालू आहे आणि श्रावण महिना देखील आहे. तर अशामध्ये आपल्याला मस्तपैकी असं छान असं तिखट खायची इच्छा होते. त्यात बाजारामध्ये इतक्या सुंदर मिरच्या आलेल्या आहेत. तर आपल्याला ह्या मिरच्या एकदम मी आता स्टफिंग भरून मी ह्या मिरच्या करणार आहे. एकदम खूप सुंदर आणि खूप छान अशा खुसखुशीत आणि एकदम खमंग अशा लागतात. बघताच क्षणीच आपल्याला खाण्याची एकदमच ओढ लागते. चला तर मग आता ह्या मिरच्या कशा बनवायच्या ते आपण पाहणार आहोत. इथे मी 17 ते 18 मिरच्या ज्या आलेल्या आहेत माझ्या, तर ह्यामध्ये मी स्वच्छ धुवून मस्त कोरड्या करून घेतलेल्या आहे व त्यामध्ये मी आता याला कट मारून घेणार आहे. आणि ह्या तिखट नसतात पण तरी सुद्धा देखील आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग करायचं आहे. त्यामुळे आपल्याला ह्या मिरच्या सगळ्या मध्ये मध्ये कट करून त्यांच्यातल्या सगळ्या बिया आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत. तर मी हे अशा प्रकारे छान अशा सगळ्या मिरच्यांमधल्या बिया ज्या आहेत त्या काढून घेत आहे. पहा, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला मिरच्यांना चव येण्यासाठी एकदम चविष्ट बनण्यासाठी इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर हिंग घेतलेला आहे आणि 2 चमचे धणेपूड घेतलेली आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आमचूर पावडर घेतलेली आहे इथे. एकदम छान आणि एकदम चविष्ट अशा मिरच्या तयार होतात. तुम्ही करून बघा एकदा, एकदम छान होतात. आता ह्या सगळ्या मी पावडर जे आहे सगळे मिक्स केलेले आहे आणि आता आपल्याला ह्या प्रत्येक मिरचीमध्ये हे भरून ठेवायचं आहे, लावून ठेवायचं आहे. बघा, आपले हे स्टफिंग तयार होईपर्यंत आपल्याला हे सगळं काही लावून ठेवायचं आहे. त्यामुळे कसं काय होईल की ह्या मिठामध्ये आणि ह्या मिश्रणामध्ये, ह्या मसाल्यामध्ये ह्या मिरच्या तोपर्यंत छान मस्त अशा मुरल्या जातील. तर मी ह्या सगळ्या आता लावून घेत आहे. तोपर्यंत मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. बघा, आता मी इथे एका बाउलमध्ये 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी मी इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची जी मी पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. हळद टाकून घ्यायची आहे आणि तिखटपणानुसार आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे यामध्ये. त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता इथे मी 1 चमचा ओवा असा हातावर क्रश करून घातलेला आहे, कारण बेसन पीठ असल्यामुळे आपल्याला ओवा घालणं अगदी जरुरी आहे आणि टेस्ट पण छान येते. बघा, आता हे सगळं मिश्रण आहे, आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. एकदम छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. मस्त असं मुरलं पाहिजे सगळा मसाला जो आहे आपण टाकलेला आहे तो सगळं एकजीव झाला पाहिजे. आता यामध्ये आपल्याला मी ते 1 कप पाणी घेतलेलं आहे, पण हे एकदम नाही टाकायचं आपल्याला, कारण थोडं थोडं पाणी घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घातल्याने काय होईल की बेसनाच्या ज्या गुठळ्या आहे त्या होणार नाही. एकदम पाणी जर घातलं तर बेसनाच्या गुठळ्या होतील व त्या मोडायला खूप त्रास होईल. बघा, अशा प्रकारे आता परत मला थोडंसं अजून पाणी लागणार आहे. मी सांगते तुम्हाला कन्सिस्टन्सी आपल्याला कशी पाहिजे, कारण मिरच्या ज्या आहे त्यामध्ये आपल्याला त्याचं जे आवरण आहे ते अगदी व्यवस्थित त्यावर आलं पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता इथे मी 4 ते 5 बटाटे बॉईल करून आधीच घेतलेले होते. हे गार झालेले आहे व हे हाताने आपल्याला मस्तपैकी असे क्रश करून घ्यायचे आहे, कारण आता आपण ह्या मिरच्यांमध्ये बटाट्याची भाजी आहे त्याचं स्टफिंग भरणार आहे. एकदम म्हणजे खूपच सुंदर लागतं. एकदम अगदी म्हणजे असं वाटतं की कधी तयार होईल कधी खाऊ. आता ह्या बटाट्यांना काही जास्त टेस्ट नसते, त्याच्यामुळे आपल्याला इथे मी मीठ घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे सगळं मीठ ह्या बटाट्यांना लावून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला इथं मी एका खलबत्त्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या आत्ताच झाडाच्या तोडून आणल्या मी, त्या कट करून मस्तपैकी त्या टाकायच्या आहे. त्याच्यानंतर लसणाच्या 4 पाकळ्या घेतलेल्या आहे, मोठ्या मोठ्या आहे आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा जिरं घालून घेणार आहे. आता आपल्याला इथे चांगलं हे छान मस्तपैकी कुटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये पण तुम्हाला जर वाटलं तर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ शकता, पण हे असं जर कुटलं ना की त्याची चव अजूनच छान लज्जतदार येते. त्याच्यामुळे मी हे सगळं असं खलबत्त्यामध्ये करून घेत आहे, ठेचा तयार करून घेत आहे. आता इथे ठेचा तयार झाला आहे. आता एका पॅनमध्ये इथे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आपल्याला स्टफिंग करायचं आहे, त्याच्यामुळे या भाजीला जास्त तेल घालायचं नाही, नाही तर ती भाजी तेलकट होते. आता तेल गरम झालेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकत आहे, जिरं टाकत आहे. व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये मी वाळलेले माझ्याकडे कढीपत्त्याचे पान आहे ते टाकून घेत आहे. बघा, आता हे व्यवस्थित छान मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला थोडी कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे. याने खूप सुंदर अशी छान अशी टेस्ट येते. बघा, एकदम मस्त.
आता यामध्ये काही पावडरी मसाले घालायचे आहे, हळद घालून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये. आता यामध्ये आपल्याला जो बटाटा क्रश करून ठेवलेला आहे तो घालायचा आहे बघा. आणि हा व्यवस्थित असं छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला इथे. एकदम छान असं एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे. एकदम छान आणि एकदम मस्त असं सुगंध सुटलेला आहे, एकदम छान. यामध्ये मी हिंग देखील घालून घेतलेला आहे. यामध्ये जो आपण ठेचा केलेला आहे तो मी घालायचं विसरले, पण आता हरकत नाही. थोडंसं तेल घालून त्या तेलामध्ये भाजी एका साईडला करून हा ठेचा व्यवस्थित छान असा मस्त खमंग वास येईपर्यंत आणि त्याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. हे बघा, असा छान मस्तपैकी परतवून घ्यायचा आहे. आणि हा छान असा परतला गेला की हा पूर्ण भाजीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. वा वा वा, काय सुंदर, एकदम सुंदर वास सुटलेला आहे, इतका छान की मस्त, अगदी एकदम छान. आपण बटाटे वड्यांसाठी देखील अशीच भाजी करतो ना, सेम तसंच करायचं आहे. इथे बघितलं मी तर चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आधी देखील आपण मीठ घातलेलं आहे, पण मीठ थोडं टेस्ट करून पाहिलं तर मग मला थोडं मीठ कमी वाटलं. तर आता ही भाजी आपली जवळजवळ ही तयार आहे. आता यावर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघा. आणि परत एकदा 1 मिनिटभर आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे. झालं, आता आपलं हे स्टफिंग देखील तयार झालेलं आहे. तर आपण हे थंड करण्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे व व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून ही भाजी पूर्ण टोटली थंड करून घ्यायची आहे बघा. एकदम मस्तपैकी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि थंड करून घ्यायची आहे. तुमच्या इथं मी इथे मिरचीचे भजे म्हणतात, कोणी मिरचीचा वडा म्हणतात, तर तुमच्या इथं काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की कळवा बघा. तर ही भाजी पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायची आहे. आता इथे आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या मसाल्यामध्ये ज्या मुरलेल्या मिरच्या आहेत ते बघा आता आपण इथे घेणार आहे. आणि आपले हे स्टफिंग देखील थंड झालेलं आहे. तर आपल्याला हे सगळं स्टफिंग ह्या मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. आणि ह्या सगळ्या मिरच्यांमध्ये हे स्टफिंग अगदी व्यवस्थित पुरलं आहे. त्यात केलेला तो मसाला आहे, आधी आपण जो मिरच्यांमध्ये लावलेला आहे तो देखील व्यवस्थित पुरलेला आहे. एकदम छान असं मस्त, काहीच एक्स्ट्रा झालेलं नाही. आता हे सगळं स्टफिंग आपल्याला म्हणजे मिरच्या सगळ्या स्टफिंग भरून घ्यायच्या आहे मिरच्यांमध्ये बघा असं. आता ह्या सगळ्या मी भरून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथं एका साईडला मी कढईत देखील तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा. आता ह्या सगळ्या मिरच्या आपल्या सगळ्या स्टफिंग करून झालेल्या आहे. आता इथे आपलं जे बेसन आहे ते बघूया. हे पण छान मस्त मुरलेलं आहे बघा. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, एकदम पातळ नाही व एकदम घट्ट देखील नाही, कारण आपल्याला मिरच्यांवर एकदम छान व्यवस्थित असं कोटिंग झालं पाहिजे इतपत आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे बघा. आता हे छान मस्त तयार झालेलं आहे. यामध्ये तुम्ही तेल देखील घालू शकता आपण गरम केलेलं, पण काही गरज नाहीये, मी काही घातलेलं नाहीये. आणि सोडा तर अजिबातच घालायचा नाहीये बघा. आता हे सगळ्या मिरच्या मी याच्यावर असं मस्तपैकी कोटिंग करून घेत आहे. आता प्रत्येक वेळेस आपल्या कढईत जेवढ्या येतील तेवढ्या आपल्याला व्यवस्थित आपल्याला हलवता पण आलं पाहिजे. या प्रकारे मी 4-4 मिरच्या यामध्ये टाकून घेत आहे. तेल आपलं छान मस्त असं गरम झालेलं आहे बघा. बस एकदम मस्त, अगदी छान असं मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे बघा. एकदम छान मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे बघा. कलर पण अगदी सुंदर आलेला आहे यामध्ये. वा वा वा, मस्त. बाहेर पाऊस पडत आहे, त्यात ह्या गरमागरम मिरच्या ह्या तुम्ही कधी नाश्त्याला करू शकता, किंवा कधी जर भाजी नसली तर भाजीसाठी अगदी पोळी बरोबर देखील तुम्ही ह्या खाऊ शकता. एकदम तोंडी लावायला किंवा चहा सोबत पण आपल्याला मस्तपैकी नाश्त्याला गरमागरम सकाळी म्हणा किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला पण एकदम छान वास येतो आणि एकदम छान लागतात ह्या. एकदम खमंग बघा. कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि आपल्या मिरच्यांवर कोटिंग देखील खूप सुंदर झालेलं आहे. म्हणजे आपलं जे बॅटर आपण तयार केलं होतं बेसनाचं ते अगदी परफेक्ट आणि योग्य मेजरमेंटनी केलेलं आहे. एकदम छान झालेलं आहे. अशा प्रकारे मी ह्या दुसऱ्या देखील आता तशाच फ्राय करून घेणार आहे बघा. किती छान फ्राय झालेले आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदा करा. एकदा जर ह्या तुम्ही करून बघितल्या ना तर तुम्ही सारख्या सारख्या ह्याच बनवाल, इतक्या सुंदर झालेल्या आहे. मिरच्या अनेक प्रकारे करता येतात, अनेक प्रकारे त्यामध्ये मसाला वगैरे किंवा विदाऊट स्टफिंगचे सुद्धा करता येतात. पण ह्या अशा प्रकारे मी एकदा बाहेर खाल्लेल्या होत्या, तर त्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग होतं, खूप छान लागतात ह्या. आणि ह्या जास्त तिखट पण नसतात, अगदी लहान मुलं देखील चवीने खाऊ शकतात, इतक्या छान आणि इतक्या मस्त होतात बघा. आता हा तिसरा घाणा देखील आपला तळून झालेला आहे. अशा प्रकारे मी हे सगळ्या मिरच्या ह्या तळून घेत आहे.
मस्त झालेल्या आहेत मिरच्या. तर तुम्ही एकदा नक्की करा आणि केल्यानंतर मला कमेंट करा कशा वाटल्या, कशा झाल्या. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत धन्यवाद.